आज आपण बघत आहात की या महाराष्ट्र राज्यामध्ये काय चाललंय। आपल्या या भारतामध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नाशिक इथे सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। आता नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे आणि या भूमीवर लाखो करोडो लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे आपल्या समस्त हिंदू धर्मियांचा श्रद्धास्थान म्हणजे महामेळावा म्हणजे कुंभमेळावाचं आयोजन या नाशिक इथे होत आहे। आणि या पवित्र भूमीवर काय घडतंय काय चाललंय आपण बघत आहात। 591 कोटीचे बोगस वर्क ऑर्डर काढले। आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीनं या बोगस भ्रष्टाचाराचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो। आणि आज आम्ही खास करून या महायुती सरकारला सांगत आहोत की या सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करते समयी आपण या 3 स्तरामध्ये याची विभागणी केली। यांनी 3 समित्या स्थापन केल्या। एक म्हणजे शिखर समिती, त्याचे सर्व या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतात। आणि दुसरी समिती म्हणजे कुंभमेळा मंत्री समिती, त्याचं मुख्य पद हे गिरीश महाजन यांच्याकडे आहे। आणि तिसरी समिती म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण समिती, याचं अध्यक्षपद हे नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे आहेत। आम्ही आज प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत। आज आमच्या प्रत्येक सैनिकाच्या हातामध्ये आपण बघत आहात की इथे साबण आहेत, साबण आपण बघत आहात आणि आमच्या हातामध्ये हा भिंगाचा काच आहे। आता साबण कशासाठी? या महायुती सरकारने ज्या समस्त हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान जो कुंभमेळा आपण म्हणतो, त्या कुंभमेळ्यामध्ये सुरुवातीलाच यांनी भ्रष्टाचार करण्याचं काम केलं। म्हणजे यांनी कुंभमेळा हे भ्रष्टाचाराचं कुरण करून टाकलं। जर हा भ्रष्टाचार स्वच्छ करायचा असेल तर आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत या महाराष्ट्र सरकारला संबंधित ज्या समित्या आहेत, फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन असेल किंवा डॉक्टर प्रवीण गेडाम असेल, त्यांना आम्ही हा साबण पार्सल म्हणून पाठवणार आहोत। साबणाचं काम काय का या कुंभमेळ्यामध्ये यांनी जो भ्रष्टाचार करून ठेवला आहे, या भ्रष्टाचाराला स्वच्छ करण्यासाठी या साबण आम्ही पाठवणार आहोत। आणि या मागणी आमची एकच आहे की या कुंभमेळ्यामध्ये जे बोगस वर्क ऑर्डर जे टेंडर निघालेले आहेत, जे संबंधित अधिकारी असतील त्यांचे तर यांनी म्हणजे काल 2-3 जणांना अटक केली, पण संबंधित अधिकाऱ्यांना यांनी गुन्हे दाखल करून त्यांना पण अटक करायला पाहिजे। आणि यांचं जे मुख्य पद आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः जबाबदारी घेऊन जोपर्यंत या भ्रष्टाचाराचा पूर्ण तपास लागत नाही तोपर्यंत त्यांनी या पदावरून दूर व्हावं। आणि या भिंगाचा चष्मा आम्ही गिरीश महाजन यांना देत आहोत याच्यासाठी, कारण की बाबांनो तुम्ही या कुंभमेळ्यामध्ये पारदर्शक व्यवहार करा। म्हणजे हा जो भिंगचा आपला चष्मा आहे याच्यामध्ये त्यांना दिसेल की पारदर्शक व्यवहार कसा करतात, हे सुद्धा आम्ही त्यांना भेट देणार आहोत। दादा आरोपी पकडला गेलाय सांगितलं माझा दूरचा नातेवाईक गिरीश महाजन यांना भ्रष्टाचार करण्यासाठी आपल्या जवळचे नातेवाईक असो का लांबचे नातेवाईक असो त्यांना बळी देण्याचं काम हे करत आहेत, कारण की त्यांना स्वतः सेफ व्हायचंय। मग बळी कोणाचा द्यायचा? त्यांच्या नातेवाईकांचा। आता मानेवर तलवार आली आहे तर नातेवाईकांचा त्यांनी बळी देऊन टाकला, पण खरा सूत्रधार खरा मास्टर माइंड याचा हा गिरीश महाजन आहे। मागच्या वेळेस बोललो होतो की गिरीश महाजन हा जळगाव जिल्ह्याला लागलेला शनी आहे आणि या शनीने आपलं रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे। या शनीमुळे आपल्या जळगाव जिल्ह्याची बदनामी होत आहे, म्हणून या शनीने याच्यावर आता आम्ही तेल टाकू आणि याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही।